जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान। 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असलेल्या परिसरामध्ये संविधानाची प्रतिकृती होती। त्या प्रतिकृतीची विटंबना एका नराधमाकडून करण्यात आली आणि त्या प्रती तिथल्या समाजाने जाहीर निषेध करत संविधानाच्या प्रती आपली आत्मीयता आणि आपले कर्तव्य दाखवत मोर्चा काढला आणि न्यायासाठी शांतपणे बसलेल्या ठिकाणी मग ते समाज जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत त्यांना प्रतिक्रिया येत नाही, तोपर्यंत तिथंच बसून होता। मग अशा वेळेस तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आणि तो लाठीचार्ज इतक्या प्रमाणात केला की सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण त्याला इतकी मारहाण केली आणि ती मारहाण केल्यानंतर मग त्याचा तिथे मृत्यू झाला। मग जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तिथल्या पोलिसांनी सांगितलं की त्याच्या छातीमध्ये कळ उठत होती म्हणून तो मेला किंवा त्याला दवाखान्यात आणण्यात आलं। पण असं नसून छत्रपती संभाजीनगर येथे त्याचा जेव्हा देह विच्छेदनासाठी नेला तेव्हा विच्छेदन केल्यानंतर कळण्यात आलं की त्याचा मृत्यू हा छातीत कळ येऊन नाही तर त्याला मारहाण झाली, त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला। मग पोलीस बांधवांनी त्या मुलाला मारता वेळेस इतका विचार केला नाही की नेमकं त्या माणसाबद्दल काय वाटत असेल। मग एक जनावर म्हणून मारण्यात आलं किंवा एक दलित म्हणून मारण्यात आलं की काय म्हणून मारण्यात आलं, हा देखील प्रश्न पडायला लागतो। आणि एकीकडे बघितलं तर तो मुलगा हातात पेन आणि एक कागद घेऊन लिहित बसला होता, म्हणजे तो सुशिक्षित होता, चांगल्या कामगिरीवरती होता। मग अशा तरुणाला जर इतकी मारहाण होत असेल तर बेरोजगारांवरती किंवा अशिक्षित समाजावरती किती अन्याय होत असेल हे देखील प्रश्न पडायला लागतात। मग आज तिथं प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित होते। मग जोपर्यंत या समाजाला आणि जो तरुण मारलाय त्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही आणि तोपर्यंत कुणीही आपल्या घरी जाणार नाही असं प्रत्येक जण बोलायला लागले। बरं एवढंच नाही तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि त्या मोर्चाचा विषय फक्त इतकाच आहे की जो तरुण वारलाय त्याच्या घरातल्या म्हणजे तो पोलीस कस्टडीमध्ये वारल्या कारणाने त्याच्या घरातल्या एका तरुणाला सरकारी नोकरी आणि एवढंच नाही त्याचं विच्छेदन, त्याच्या बॉडीचं विच्छेदन हे ऑन कॅमेऱ्यामध्ये व्हायला पाहिजे। आणि त्यानंतर म्हणजे ह्या अशा प्रमुख 3 मागण्या आहेत, त्या 3 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। आणि एवढंच नाही, ज्याने संविधानाची विटंबना केली त्याला योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। म्हणून हा समाज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावरती बसलाय, यावरती सरकारने आवर्जून लक्ष दिलं पाहिजे। आणि नेमकं हे सरकार करतंय तरी काय, म्हणजे दिवसाढवळ्या कोणीतरी मरतंय आणि ज्यांनी संरक्षण करावं ते स्वतः मारतायत, म्हणजे हे फार चिंताजनक परिस्थिती आहे। यावरती न्याय मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा समाज मागे सरकणार नाही, एवढं लक्षात घ्या। कारण का संविधानाच्या प्रती न्याय मागणाऱ्या माणसावरती जर हल्ले होत असतील तर नेमकं या समाजामध्ये किंवा या भारतामध्ये सुरक्षित कोण आहे हा देखील प्रश्न पडायला लागतो। मग न्याय घेऊया आणि न्याय घेऊनच शांत बसूया। सर्वांनाच मानाचा जय भीम, जय संविधान।